महानगरपालिकेमध्ये महावितरण आणि पाणीपुरवठा विभागासमवेत नगरसेवकांची तातडीची बैठक संपन्न। येत्या 8 दिवसात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू, नगरसेवकांचा इशारा। महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरं जावं लागतंय। शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी तातडीनं दखल घेत महानगरपालिकेतील आयुक्तांच्या दालनामध्ये महावितरण कार्यालय, पाणीपुरवठा विभाग आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या दालनात ही बैठक संपन्न झाली। बैठकीमध्ये नगरसेवकांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत शहरातील वीज पुरवठा आणि पाणी पुरवठ्याच्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी नगरसेवकांनी स्पष्ट शब्दामध्ये इशारा देत सांगितलं, येत्या 8 दिवसात वीज वितरण व्यवस्था सुरळीत करून शहराचा पाणी पुरवठा नियमित करावा, अन्यथा महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा आंदोलनात्मक मार्ग अवलंबावा लागेल। या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, कुमार सिंह वाकळे, अमोल गाडे, नगरसेवक निखिल वारे, प्रकाश भागानगरे, बाळासाहेब पवार, संजय चोपडा, महेश लोंढे, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, सतीश शिंदे, संजय ढोणे, गोरख पडोळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश गाडळकर आदी उपस्थित होते। बैठकीदरम्यान नगरसेवकांनी विविध प्रश्न उपस्थित करत महावितरण विभागावर तीव्र टीका केली। त्यांनी सांगितलं की महावितरण कार्यालयाकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळं मुळा धरण येथून होणारा पाणी पुरवठा वारंवार बंद पडतो, परिणामी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना सुनावत म्हटलं की महावितरण विभागानं आपली प्रलंबित कामं एकदाच पूर्ण करून घ्यावीत। येत्या शनिवारी आवश्यक शटडाऊन घेऊन सर्व दुरुस्तीची कामं ही पूर्ण करावीत आणि सोमवारपासून वीज पुरवठा सुरळीत करावा। वर्षानुवर्ष एकाच कामाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरणं हे योग्य नाही। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आर्थिक फायद्यासाठी कामं लांबवली जात असल्याची नागरिकांमध्ये भावना निर्माण झाली आहे। नगरसेवकांनी पुढे सांगितलं की महावितरण विभाग महानगरपालिकेकडून दरमहा सुमारे 1.5 कोटी रुपयांचं वीज बिल वसूल करतं। एवढी मोठी रक्कम घेऊनही नागरिकांना दर्जेदार सेवा देता येत नसेल तर त्याचा जाब द्यावा लागेल। नागरिकांकडून वीज बिल थकल्यास तात्काळ वीज पुरवठा खंडित केला जातो, मग सेवा पुरवण्याची जबाबदारी महावितरणाची नाही आहे का? बैठकीत नगरसेवकांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं की यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्यात आला अथवा शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या घटना घडल्या तर आम्ही शांत बसणार नाही। नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतं, त्यामुळे महावितरण विभागानं आपली जबाबदारी ओळखून तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासण्याचं आंदोलन करण्यात येईल। बैठकीत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विभाग आणि पाणी पुरवठा विभागानं समन्वयानं काम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली। तसंच नागरिकांना अखंडित वीज आणि नियमित पाणी पुरवठा मिळावा यासाठी तातडीनं प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांचे नगरसेवक महापौर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये खरं तर मीटिंग घेण्यात आली आणि मीटिंगचं मुख्य कारण की या अहिल्यानगर शहरामध्ये विस्कळीत होणारा पाणीपुरवठा आणि MSEBची लाईट जाणारी असे 2 विषय आपण एकंदरीत घेतले होते। कारण की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर आपण विचारलं की अहिल्यानगर शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये पाणी जर आलं नाही तर त्यांनी कारण सांगायचे की बुवा MSEBची लाईट, आणि MSEBच्या अधिकाऱ्यांना जर विचारलं तर त्यांनी सांगायचं की बुवा आम्हाला पालिकेने शटडाऊन न दिला, मग त्याच्यामुळे आमचे कामं पेंडिंग आहे। मग गेल्या अनेक वर्षापासून असाच प्रश्न प्रलंबित होत चालला असल्याने उडवडीची उत्तरे मिळत होती। खरं तर आज त्यांची संयुक्त मिटिंग होती। आम्ही आज त्यांना शनिवारपर्यंत अल्टिमेट दिलं की या शनिवारी आपल्याला शटडाऊन मिळेल, पण इथून पुढच्या काळात आपल्याला शटडाऊन आम्ही देणार नाही। आणि त्याच्यानंतर सोमवारपासून जर अहिल्यानगर शहरामध्ये पाणी पुरवठा जर सुरळीत झाला नाही आणि MSEBची जर सारखे जर लाईट गेली तर आम्ही MSEBच्या दालनामध्ये आंदोलन करून त्या अधिकाऱ्यांना काळं फासण्यात येईल असा इशारा या ठिकाणी दिला आहे। आणि जर खरंच अहिल्यानगरमध्ये जर समजा लाईट जर पुढच्या काळात जर गेली, तांत्रिक अडचण सोडता जर लाईट गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वामध्ये MSEBमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून त्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही। कारण की आपण पाहतो की जर लाईट एखाद्या वेळेस गेली, कधी 4 तास जाते, कधी 5 तास जाते किंवा तिला टाईम नसतो,
तर ते कधी लावतील किंवा एखादी फ्यूज जरी ट्रिप झाली तर ते कधी लावतील याची गॅरंटी नसते. पण जर त्याचं MECBचं बिल आता ॲटो झालं आहे, पण समजा आपण आज जर बिल भरलं नाही ती 1 तासाने आपली लाईट बनते. मग अशा प्रकारची वागणूक ते अधिकारी करतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांचं हे सांगणे की जशा प्रकारे तुम्ही नागरिकांचं बिल कट करतात अशाच प्रकारची सुविधा तुम्ही नागरिकांना सुद्धा दिली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही तर खरं तर केलेली आणि दुसरं बी अहिल्यानगरतील इतर विषयावर सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की अहिल्यानगरमध्ये छोटे मोठे जे प्रश्न असतील ते कायमस्वरूपी मार्गी लावा असे आम्ही अनेक विषय या ठिकाणी घेतले. आणि असेच अहिल्यानगरमधील जे पेंडिंग विषय असतील इथून पुढच्या काळात हे सर्व सहकार्यासोबत आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या शहरातील सगळे प्रश्न सोडवायचा प्रारंभ करतो. नाही, याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जी जिल्हाधिकार्यालयामध्ये टंचाईची बैठक घेतली होती. या टंचाईच्या बैठकीने प्रामुख्याने अहिल्यानगर शहराच्या पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली होती. आणि या पाणीपुरवठ्यामध्ये प्रामुख्याने महावितरणकडून वीज पुरवठा करताना अडचणी तयार होत आहे. वारंवार महावितरणचा पाणी पुरवठा खंडित होत आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर शहरातील नागरिक विटीस धरत आहे अशी चर्चा झाली होती. त्यावेळेस माननीय पालकमंत्री साहेबांनी आज सोमवारी आयुक्त साहेब असतील, महावितरणचे अधिकारी तसंच नगरसेवक अशी बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार आजची बैठक झालेली आहे. ही बैठक घेण्याच्या अगोदर आम्ही मान्य आमदार संग्रामभाई जगताप यांनी देखील या महावितरणच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली होती. चर्चेअंती असा निष्कर्षास आम्ही प्राप्त झालो आहे की याच्यामध्ये काही अंशी त्रुटी महापालिकेच्या देखील आहेत. परंतु महावितरणचे जे अधिकारी आहेत त्यांनी पावसाळ्यापूर्वी जे कामं करणे गरजेचे होते ते न केल्यामुळं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी झाडं पडणं, महावितरणचे जे दुरुस्तीचं काम होतं ते न करणं याच्यामुळं वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आता त्यांना शनिवारीचा वेळ आहे. एकदा आम्ही त्यांना शटडाऊन दिलेला आहे. शनिवारच्या दिवशी महावितरणने त्यांचे राहिलेले सर्व कामं करून घ्यायचे आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जर शनिवारनंतर जर का आपला पाणीपुरवठाचं जी लाईट आहे ती खंडित झाली तर महावितरणचे अधिकारी जे आहेत त्यांना आम्ही त्यांच्यावर म्हणजे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार. आता तुम्हाला आम्ही सांगत नाही, परंतु काळे फासण्यापासून कपडे फाडण्यापर्यंत जे काही ज्याच्यामुळे नगरकारांना विटीस धरले हे सर्व प्रकारचं आंदोलन आम्ही करण्याचं त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहोत. कारण महापालिका दर महिन्याला 3 कोटी रुपये MSCBला लाईट बिल भरते आणि ते 3 कोटी रुपये कशातून भरतात तर आमचे जे नागरिक आहेत जे पाणीपट्टीच्या स्वरूपात कर देतात त्याच्यातून भरतात. जर पाणीपट्टीच्या स्वरूपात कर घेत आहे महावितरण आम्हाला सेवा देत नसेल तर त्यांना निश्चितपणे त्याच्यावर आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. त्याच्यामुळं आता आजचं जी बैठक आहे त्याच्यामध्ये असं ठरलं की शनिवारपर्यंत व्यवस्थित करायचं. जर नाही झालं इथून पुढचं सर्व नगरसेवक महानगरपालिकेची आम्ही कारवाई करू. पाऊस आला तरी पाणी साचतं काय नाही, आता या संदर्भात महापालिकेचे जे बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील आम्ही सूचना दिल्या आहेत. तिथं पाणी जे निचरा होण्यासाठी जी व्यवस्था करणं गरजेचं आहे ती झालेली दिसत नाही. त्याच्यामुळे या अडचणी तयार होतात तर ते स्थानिक नगरसेवक सर्वजण एकत्र चर्चा करून त्या बाबतीत पुढील कारवाई करतील. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.